नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युजेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आता नवीन स्कीम जी के स्कीम लागू झालेली आहे त्यातलं फर्स्ट सेमिस्टर तुमचं झालेलं आहे, त्याची एक्झाम सुद्धा सगळ्या मुलांची चांगल्या प्रकारे गेली असेल। आता मित्रांनो, सेकंड सेमिस्टरला काय सिलेबस आहे तो आपल्याला जर सर्च करायचा असेल तर तो सर्च करण्यासाठी जी काही लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल। आता त्याबद्दल मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय बघा की आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई याचा आपल्याला सिलेबस बघायचा आहे। याचा काय बघायचा आपल्याला सिलेबस बघायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी आपली स्कीम कोणती आहे? के स्कीम आहे। कुठली स्कीम आहे मित्रांनो? आपली के स्कीम आहे। आणि ही जी के स्कीम आहे या के स्कीम नुसार आपल्याला जो प्रोग्राम आहे की तुमचा कोर्स कुठला आहे म्हणजे जी कुठली तुमची ब्रांच असेल त्या ब्रांच नुसार आपल्याला सिलेबस बघता येतो। तर या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली कोर्सेस येतात व त्यानुसार आपण कोर्स सिलेक्ट करू। सपोज या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग नावाचा जो कोर्स आहे त्याला जर आपण सिलेक्ट केलं तर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग नावाच्या कोर्सचा टोटल सिलेबस हा आपल्याकडे मिळालेला आहे। ओके मित्रांनो, बघा आता या ठिकाणी हा जे करिक्युलम आहे हे करिक्युलम मध्ये तुम्हाला सगळा सिलेबस तुमचा दिसते। हे तुम्ही बघितलं असेल फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स हा टोटल सिलेबस तुमचा कोणत्या सेमिस्टरचा होता? फर्स्ट सेमिस्टरचा। आपल्याला कोणतं सेमिस्टर बघायचं आता? सेकंड सेमिस्टर। त्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला सेकंड सेमिस्टर वरती घेऊन जातो मित्रांनो। तर सेकंड सेमिस्टरला जो असणारा सिलेबस आहे तो असा आहे मित्रांनो। एक आता सगळ्यात पहिला अप्लाइड मॅथमॅटिक्स नावाचा सब्जेक्ट आहे ज्याला आपण M2 म्हणणार। काय म्हणणार मित्रांनो? M2। त्यानंतर अप्लाइड सायन्स नावाचा आहे, जसं तुम्हाला बेसिक सायन्स होता सेम त्याच्याच समोरचा पार्ट आहे आता आपल्याला अप्लाइड सायन्स म्हणून। त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स। आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा केमिकल इंजिनिअरिंग असेल, या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट असते। त्यानंतर बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन हा सिव्हिल वाल्यांसाठी हा टोटल सिलेबस जसा सिव्हिल वाल्यांचा आहे सिमिलरली तुम्ही त्या ठिकाणी तुमची ब्रांच जर चॉईस केली, तुमचा कोर्स चॉईस केला तर तुम्हाला आपापल्या ब्रांचचा सिलेबस दिसते। कळतंय का मित्रांनो? एक डेमो म्हणून मी फक्त एका ब्रांचचा सिलेबस तुम्हाला सांगतोय। आता या ठिकाणी मॅथमॅटिक्स हा जो आहे हा जनरल आहे सगळ्यांसाठी। या ठिकाणी जर आपण त्या कोर्स कोडला जर क्लिक केलं मित्रांनो तर त्याचा टोटल सिलेबस आपल्या समोर येतो। कळालं का? टोटल सिलेबस आपल्या समोर त्याचा डिस्प्ले होते मित्रांनो। बघा आता या ठिकाणी जर आपण बघितलंय तर आपला कोर्स आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। अप्लाइड मॅथमॅटिक्स जो कोर्स आहे आपला बघा मित्रांनो, हा जो कोर्स आहे आपला अप्लाइड मॅथमॅटिक्स, कुठला? अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर याला जसं तुमचा बेसिक मॅथमॅटिक्स होता सिमिलरली तसाच अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे। ज्या प्रोसेस तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स साठी केलेल्या त्याच अप्लाइड मॅथमॅटिक्स साठी फक्त सिलेबस काय मित्रांनो चेंज आहे। सेम पॅटर्न असणार आहे। 30 मार्कच्या तुमच्या 2-2 युनिट टेस्ट असणार आहे। त्यानंतर 70 मार्कचा शेवटचा पेपर असणार आहे आणि 100 पैकी तुम्हाला 40 ची पासिंग असणार आहे। 100 पैकी किती पाहिजे? 40। दोन्ही मिळून तुम्हाला 40 मार्क्स तुम्हाला पासिंगला लागतात। त्यामुळे युनिट टेस्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे। आणि विशेष म्हणजे फक्त पासिंग करायची म्हणून हे सब्जेक्ट शिकू नका, कारण की हे सब्जेक्ट जर तुम्ही आता चांगल्या प्रकारे शिकले तर याचंच काम तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पुन्हा पडणार आहे। त्यामुळे यांना प्रॉपरली शिका मित्रांनो। ओके, तर टोटल सिलेबस तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी। तर फर्स्ट नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे इनडिफायनाइट इंटिग्रल। कोणता आहे? इनडिफायनाइट इंटिग्रल। जो आपण डेरिव्हेटिव्ह शिकलो का नाही त्याच्याच अपोजिट एक्झॅक्ट। जसं की x चा डेरिव्हेटिव्ह काय असते? 1 असते, म्हणजेच 1 चं इंटिग्रेशन काय असणार? x। एक्झॅक्ट अपोजिट असते। ओके, मग या ठिकाणी त्यानंतर डिफायनाइट इंटिग्रेशन। हे जे डिफायनाइट इंटिग्रेशन आहे ते डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये काय करणार आहे आपण? डिफायनाइट इंटिग्रेशनचा जर आपण विचार केला तर हे इनडिफायनाइट आणि हे काय आहे? डिफायनाइट। इनडिफायनाइट इंटिग्रेशनलाच आपण डिफायनाइट मध्ये यूज करणार। फक्त या ठिकाणी आपल्याला लिमिट दिलेलं असणार। फक्त या ठिकाणी काय दिलेलं असणार? आपल्याला लिमिट दिलेलं असणार। ओके, मग जर आपल्याला या ठिकाणी लिमिट जर दिलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला प्लस सी घ्यायची गरज पडत नाही। काय घ्यायची गरज पडत नाही? प्लस सी घ्यायची गरज पडत नाही। आणि इनडिफायनाइट मध्ये आपल्याला प्लस सी वापरावं लागतं, ते इंटिग्रेशन शिकत असताना तुम्हाला कळेल। ओके, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन। डिफरन्शियल इक्वेशन याच्यामध्ये जे आपण डेरिव्हेटिव्ह शिकलो ते डेरिव्हेटिव्ह आणि सोबत इंटिग्रेशन या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सापडते। त्यानंतर न्यूमेरिकल मेथड आहे, जसे की तुम्ही क्रॅमर्स रूल नुसार 3 इक्वेशन सॉल्व्ह केले तशाच प्रकारे सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करण्याच्या काही मेथड्स आहेत। या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन असेल किंवा पॉलिनॉमियल असेल त्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला न्यूमेरिकल मेथड म्हणून यूज करता येते। आणि शेवटचा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी।
आणि प्रोबॅबिलिटी मध्ये 3 पार्ट आपल्याला बघायला मिळतात, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइसन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. असा एवढा आपला सिलेबस आहे मित्रांनो. आणि हा जो सिलेबस आहे हा ऑल ब्रांचेस साठी सेम आहे, सगळ्या ब्रांचेस साठी काय आहे, सेम सिलेबस आहे. कळतं मित्रांनो इथपर्यंत. तर याचे जे लेक्चर आहे, व्हिडिओ लेक्चर आम्ही आमच्या युजेस अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती टाकत आहेत. तुम्हाला स्टार्टिंगला काही फ्री लेक्चर्स हे युट्यूबला सुद्धा मिळतील. त्यानंतर आमचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्यानंतर मित्रांनो हे जे ऍप्लिकेशन युजेस अकॅडमीचे तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्ही रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा करू शकता. हे फक्त मॅथमॅटिक्स साठीच नव्हे तर डिपार्टमेंटल जे सब्जेक्ट आहे, जसे की तुमचा सी लँग्वेज असेल, त्यानंतर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, सगळ्याच ब्रांचचे जे सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर मिळतील मित्रांनो. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हव्या आहेत, याचे डेमो लेक्चर पाहिजे असतील, त्यानंतर टेलिग्राम चॅनल जे आहे त्या टेलिग्राम चॅनलवर आमच्याकडनं फ्री तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केल्या जाणारे, ज्या PDF असतील, क्वेश्चन पेपर्स असतील, ओके, त्यानंतर नोट्स असतील, काही लेक्चर्स असतील, काही कन्सेप्ट असतील छोट्या छोट्या, बरोबर आहे का, ते सगळं तुम्हाला त्या टेलिग्रामच्या चॅनलवर प्रोव्हाइड केल्या जाईल. ज्यांना क्लास करायचे ते क्लासही करू शकता, ज्यांना करायचे नाही तरी सुद्धा तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलवरून ते कंटेंट तुम्ही घेऊ शकता. कळतंय मित्रांनो. तर टेलिग्रामचं चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही व्हॉट्सअप नंबर मी प्रोव्हाइड करतो. त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, मेसेज टाकायचा आहे. ओके मित्रांनो. बघा आता ते जे व्हॉट्सअप नंबर आहे ह्या सगळ्या हे 3 नंबर तुम्हाला दिलेले आहेत. हा फर्स्ट नंबर आदित्य सरांचा आहे, सेकंड नंबर जो दिसतो तो प्रेम सरांचा आहे आणि थर्ड नंबर तेजस सरांचा आहे. तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि ज्या कुठल्याही लेक्चरच्या लिंक वगैरे तुम्हाला पाहिजेत असतील तर यांना मेसेज वगैरे करून तुमची ब्रांच वगैरे तुम्हाला क्लिअर करायची आणि ती ब्रांच सांगितल्यानंतर तुम्हाला सर टोटल ज्या लिंक आहेत त्या लिंक तुम्हाला शेअर करतील. इट्स ओके. चालेल. थँक्यू.